नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सॲप ऑडिओ प्रशिक्षणात आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आतापर्यंत 8 सत्रांमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे, ज्यामध्ये परिचय सत्र होतं हे पहिले, त्यानंतर लीड जनरेशन, त्यानंतर फॉलोअपचे महत्त्व. या सत्रामध्ये आपण लीड मॅनेजमेंट आणि लीड चर्निंगबद्दल आपण माहिती घेतली आणि फॉलोअपबद्दल माहिती घेतली. खरेदी व विक्रीचे आकर्षण तयार करण्यावर एक आपलं सत्र होतं. त्यानंतर पुरवठादाराचे प्रमाणीकरण कसे करावे त्याबद्दल आपण चर्चा केली. व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि स्नेहसंमेलन यावर आपलं एक विशेष एक वेगळं सत्र आपण घेतलं होतं. ग्राहक पेठीतील स्टॉलबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर दुकानाच्या व्यवस्थापनाबद्दल आपण वेगळं सत्र घेतलं होतं. डिजिटल दुकानाबद्दल आपण माहिती घेतली, जी आजच्या काळाची गरज आहे आणि त्यावर आपण एक विशेष सत्र आपण डिजिटल दुकान या माध्यमातून आपण घेतलं होतं. आणि आजचं आपलं 9वे सत्र आहे ते म्हणजे सप्लाय चेन किंवा लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट. सप्लाय चेनचं खूप मोठं महत्त्व हे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असतं. बेसिकली आपण ज्यावेळी एखादा उद्योग करतो आणि त्याचं रॉ मटेरियल आहे किंवा जे काही आपलं उत्पादनं आहे आणि सेवा आहे हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं असतं. तर त्याच्यासाठी आपलं सप्लाय चेन जे आहे किंवा लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट जे आहे हे जर योग्य नसेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचशा अडचणी येतात की बऱ्याचदा असं होतं की आपल्यापर्यंत जे आपले सप्लायर आहेत ते माल पाठवतात तो वेळेवर पोहोचत नाही किंवा काहीतरी डॅमेजेस वगैरे होतात. तर तसं आणि ज्यावेळी आपण आपल्या ग्राहकांना आपण जे काही आपले फिनिश गुड्स आहेत म्हणजे जे काही आपली उत्पादनं आहेत किंवा सेवा आहेत तर त्या आपण ज्यावेळी ग्राहकांना पोचवतो तर त्यावेळी आपल्याला या संख्या अडचणींचा सामना जो आहे हा करावा लागतो. त्यामुळे याचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अंतर आहे किंवा उत्पादनाचा प्रकार आहे किंवा त्याची किंमत आहे, तर त्या अनुषंगाने किंवा त्याचं जे नेचर आहे, उत्पादनाचं जे नेचर आहे तर त्या पद्धतीने आपल्याला लॉजिस्टिक्स जे आहे हे सिलेक्ट करावं लागतं. तशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या लॉजिस्टिक्सच्या सिलेक्शनसाठी हे करावं लागतं. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपण जर नियोजन नाही केलं तर त्याचं खूप मग नंतर मनस्ताप म्हणा किंवा नुकसान म्हणा हे आपल्याला आपल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या व्यवस्थित नियोजन न करण्यामुळे आपल्याला होत असतं. त्यामुळे त्याच्यात बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण एक एक प्रकाराबद्दल आपण आता माहिती घेऊया की जेणेकरून आपण एक चांगलं सप्लाय चेन मॅनेजमेंट जे आहे ती सिस्टीम आहे हे आपला जो काही उद्योग आहे, एक तो नवउद्योग असेल किंवा ऑलरेडी तुमचा उद्योग असेल तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने ते मॅनेज करू शकतो. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात छान म्हणजे एक जास्तीत जास्त एक वापरलं जाणारं सप्लाय चेन माध्यम म्हणजे कुरिअर सर्व्हिस. कुरिअर सर्व्हिस ही खूप महत्त्वाची आणि अनेक उद्योगांमध्ये त्याचा खूप मोठा रोल आहे आणि खास करून जे घरगुती उद्योग आहे, गृहउद्योग आहेत किंवा छोटे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, तर अशा बचत गटातले जे काही उद्योग आहेत तर अशा लोकांसाठी कुरिअर सर्व्हिसचं महत्त्व हे खूप मोठ्या आणि प्रचंड प्रमाणावर आहे. कारण याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही उद्योग आहेत जे खेड्यात असतील, जे घरगुती असतील, तर त्यांचं जे बजेटिंग आहे हे फार नसतं आणि दुसरं म्हणजे की त्यांचा जो रीच आहे तोही मोठ्या प्रमाणावर नसतो. त्यामुळे त्यांना एक त्यांचा जो क्लायंट बेस आहे तोही खेड्यातला आणि किंवा असा दुर्गम भागातला वगैरे पण असू शकतो. तर त्यावेळी आपल्याला आपलं जे काही त्यांना जे काही लागणारे उत्पादनं आहेत, जे रॉ मटेरियल वगैरे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांनी बनवलेली उत्पादनं ही ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुरिअर सर्व्हिसचं हे खूप मोठं महत्त्व आपल्याला आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की जे काही छोटे छोटे साईजपासून अगदी म्हणजे छोटंसं डॉक्युमेंट आहे, बिल बुक सारख्या गोष्टींपासून तर अगदी 5 किलो, 10 किलो, 20 किलो वगैरे असं मोठे जे पॅकिंग आहेत तर असे पॅकिंग जे आहे ते आपण कुरिअरच्या माध्यमातून पाठवू शकतो. त्यामुळे त्याचा खूप चांगला उपयोग जो आहे हा आपल्याला आपल्या लॉजिस्टिक्समध्ये किंवा आपल्या सप्लाय चेनमध्ये आपल्याला खूप मोठा फायदा देऊन जातो. तर याच्यासाठी आता बरेचसे कुरिअरचे जे आहे ते कंपनीज आहेत अवेलेबल. बरेच छोट्या मोठ्या जे लोकल कुरिअर कंपनीज आहेत, काही स्टेट लेवलला काम करणाऱ्या आहे, काही नॅशनल लेवलला काम करणाऱ्या मोठ्या कुरिअर कंपनीज आहेत. पण प्रत्येकावर आपण जाऊन मग आपल्याला हे खूप डिफिकल्ट होतं की आपण प्रत्येक कंपनीकडे जाऊन आपण काम करू शकतो का वगैरे. तर हा एक खूप मोठा डिफिकल्ट पार्ट असतो. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात सुंदर असं एक महत्त्वाचं खूप छान ॲप्लिकेशन आपल्याला जे काय आहे आपण ज्या पद्धतीने आपण डिजिटलायझेशनकडे आपण वळतो आहे
तर डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला एक खूप छान ऑप्शन आहे, तो म्हणजे शिप रॉकेट. हे शिप रॉकेट ॲप जे आहे हे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून, तुम्ही अँड्रॉइड डिव्हाइस असेल तुमचा मोबाईल, स्मार्टफोन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, किंवा तुम्ही iOS वगैरे असेल त्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. शिप रॉकेट ही एक कंपनी आहे बेसिकली, आणि यांचं काम हे आहे की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कुरिअर कंपनीज आहेत त्यांच्याशी त्यांचं एक बिझनेस टायअप आहे. म्हणजे त्यांचं एक उद्योगाचं त्यांचं एक त्यांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर त्याच्यात फायदा असा होतो आपल्याला की आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कुरिअर कंपनीज ज्या आहेत त्या आपल्याला अवेलेबल होऊन जातात. म्हणजे समजा मला एखादं कुरिअर मला एक कल्याणवरून मला पाठवायचं आहे धुळ्याला, लेट्स से, तर मला इथून धुळ्याला कुरिअर पाठवण्यासाठी किती खर्च येईल आणि कुठल्या कंपनीच्या माध्यमातून जाईल. तर ज्यावेळी मी ते कुरिअरचं बुकिंग करतो, म्हणजे त्याची साईज आहे, त्याचं वजन आहे, तर त्याचे सगळे डिटेल्स जे फिल केलं, तर त्यानंतर मग मला त्याचे जे काय आहे कुठल्या कुरिअर कंपनीज ज्या आहेत त्या कल्याणवरून धुळ्याला जे आहे हे मला कुरिअर पाठवण्यासाठी सर्व्हिस देऊ शकतात. तर ज्या काही 3, 4, 5, 10 कंपनीज आहेत तर त्या सगळ्यांची लिस्ट तिथे मला मिळते, आणि प्रत्येकाचे जे आहे रेट जे आहेत हे पण मला त्या पर्टिक्युलर, म्हणजे मला जे काही कुरिअर जे पार्सल मला पाठवायचं आहे कुरिअरच्या माध्यमातून, तर त्याचे पण मला रेट्स जे आहेत ते लगेच मला तिथे समोर दिसतात. तर मी माझ्या चॉईसप्रमाणे मी जे काही मला रेटमध्ये परवडेल, किंवा जे मला अगदी क्विक डिलेवरी देतील, किंवा जे लवकरात लवकर माझं पार्सल जे आहे ते माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकते, तर अशी जी कंपनी आहे मी तिथे सिलेक्ट करू शकतो. म्हणजे तिथे तुम्हाला रेट पण मिळतात, आणि दुसरं की तुमचं जे कुरिअर आहे हे किती दिवसात तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचेल, तर त्याचीसुद्धा माहिती जी आहे ही त्या ठिकाणी मिळते. तर हा एक खूप महत्त्वाचा फायदा. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मला मार्केटमध्ये 10 ठिकाणी फिरून माहिती घेण्यात वगैरे माझं श्रम जे आहे, माझे पैसे आहेत, माझा वेळ आहे, हे माझं सगळं जे काय परिश्रम आहे हे वाचतं, आणि मी अगदी हाताच्या बोटावर मी मोबाईलच्या माध्यमातून मी स्मार्टली काम करून मी कुरिअर जी सर्व्हिसेस जे आहेत मी 10 कंपन्यांचं मला कोटेशन जे आहे ते मला पार्सल पाठवण्यासाठी ते मला अगदी एका मिनटात मला समोर मिळतं. तर हा एक खूप मोठा बेनिफिट आहे जे हे शिप रॉकेट जे ॲप आहे ते वापरण्याबद्दल. याच्यामध्ये तुम्ही अगदी मोबाईल जसं रिचार्ज करतो तर तसं तुम्ही ॲडव्हान्स प्रीपेड तुम्ही एक रिचार्ज करू शकतात, की जे तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट आहे, जे पार्सल पाठवायचं आहे तर प्रत्येक पार्सलच्या आधी तुम्ही रिक्वायरमेंट तुम्ही रिचार्ज करू शकतात, किंवा त्यांच्या काही स्कीम्स वगैरे असतात तर त्या स्कीम्सच्या माध्यमातूनही तुम्ही तशा पद्धतीने मोठं रिचार्ज तुम्हाला करायचं असेल, एक 500, 1000, 2000चं, तर तसंही तुम्ही करू शकता, आणि इझिली तुम्ही जे काही तुमचे पार्सल्स आहे ते पाठवून देऊ शकता. त्याच्यात एक तुम्हाला अजून एक बेनिफिट मिळतो की जे लेबल प्रिंटिंग आहे, तर लेबल तुम्हाला PDF फाईलमध्ये ऑटोमॅटिक जनरेट करून मिळतं. तुम्हाला फक्त त्याची प्रिंट काढायची असते आणि ते पार्सलवर जे आहे ते तुम्हाला स्टिक करायचे. त्यामुळे ते काही तुम्हाला वेगळ्या हाताने लिहित बसा वगैरे असं काही करायची गरज नाही. त्यावर बारकोड वगैरे असतो, प्रॉपर ॲड्रेस वगैरे असतो, पाठवणाऱ्याचा ॲड्रेस, ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा ॲड्रेस, सगळे डिटेल्स जे आहेत, त्या पार्सलचं वजन किती आहे, त्याचे कॉस्टिंग काय, असं सगळं डिटेल जे आहे हे त्या ठिकाणी असतात. त्यामुळे त्याचा एक खूप चांगला बेनिफिट जो आहे हा आपल्याला मिळत असतो. तर या पद्धतीचं तुम्ही ॲप जे आहे हे जर वापरलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे हा तुमचं जे काही उत्पादनं आहे तुमच्या ग्राहकांना तुम्ही घरपोच देऊ शकतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण काय होतं, आपण बेसिकली आपण जवळपासच्या ठिकाणी आपण लोकांना आपण होम डिलिव्हरी देऊ शकतो. जे काही आपलं शॉप आहे किंवा आपलं दुकान आहे, किंवा आपलं जे काही बिझनेसचं एक जागा आहे तिथून आपण आपल्या जवळपासच्या लोकांना आपण होम डिलिव्हरी देऊ शकतो. पण ज्यावेळी आपण ते अंतर वाढत जातं तर त्यावेळी मग आपल्याला कुरिअर सर्व्हिस जी आहे ही असणं महत्त्वाची आहे. पण ती नुसती कुरिअर सर्व्हिस नको, तर ती अफोर्डेबल पण असायला हवी. तर त्यामुळे काय की आम्ही जसंच तुम्हाला सांगितलं की एखादं पार्सल ज्यावेळी मी बुक करतो तर त्यावेळी मला समोर सगळे रेट्स जे आहेत हे मिळतात वेगवेगळ्या कंपनीजच्या. त्यामुळे त्याच्यामध्ये जे कुठलं अफोर्डेबल कोटेशन असेल तर ते त्या कंपनीचं मी सिलेक्शन करून मी माझं जे कुरिअर आहे हे पाठवू शकतो. आता एक अजून महत्त्वाची जी गोष्ट आहे ते सप्लाय चेनमध्ये ती म्हणजे की सगळ्याच कुरिअर कंपन्या काही प्रत्येक ठिकाणी डिलिव्हरी देतात असं नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा कंपनीजचं जिथे जिथे नेटवर्क असेल तर त्या पर्टिक्युलर एरियामध्येच ते कुरिअर पाठवत असतात. त्यामुळे आपल्याला अशी पण कंपनी बघणं खूप गरजेचं आहे की ज्याचं आपल्याला कुठल्याही ठिकाणी आपण आरामात जे कुरिअर जे आहे हे पाठवू शकतो. तर काही लीडिंग कंपनीज जसं आजकाल आहे DTDC आहे, डिलिव्हरी हे खूप चांगलं कुरिअर कंपनी आहे, खूप छान स्टार्टअप आहे हा, आणि त्यांचं खूप छान नेटवर्क जे आहे पूर्ण भारतभर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अगदी कुठल्याही गावाखेड्यामध्ये ते कुरिअर जे आहे हे
पाठवू शकतात. त्यांचं तेवढं नेटवर्क जे आहे हे त्यांनी स्ट्रॉंगली क्रिएट केलेलं आहे. मी बरेचसे पार्सल जे आहे अगदी गावाखेड्यात पाठवले आहेत. मी कल्याणवरून मी अगदी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर मध्य प्रदेश, गुजरात वगैरे बऱ्याच ठिकाणी माझे जे काही उत्पादनं आहे त्यांचं जे काही पार्सल आहेत मी माझ्या ग्राहकांना पाठवत असतो. तर ते एक मला सर्व्हिस खूप छान आवडली आणि अतिशय अफोर्डेबल रेट पण त्यांचे असतात आणि शिप रॉकेटच्या माध्यमातून त्यांचं टायअप आहे. तर शिप रॉकेटच्या प्लॅटफॉर्मवर पण डिलेवरीची जी काही सर्व्हिस आहे, डेलिव्हरी असं त्याचं नाव आहे, DELHIVERY हे त्याचं स्पेलिंग आहे, डेलिव्हरी म्हणून. तर त्यांचं सर्व्हिस जर नॉर्मली मी शिप रॉकेटच्या माध्यमातून त्यांची सर्व्हिस मी वापरत असतो. तर अतिशय छान एक सर्व्हिस आपल्याला तिथे प्रॉपरली मिळत असते. या शिप रॉकेटचा एक अजून बेनिफिट असा की आपला जे काही आपण प्रोडक्ट ज्यावेळी आपल्याला एखादं प्रोडक्ट कुरिअर करायचं असतं तर आपल्याला त्या कुरिअरच्या ऑफिसला जावं लागतं. पण या शिप रॉकेटच्या माध्यमातून जे टायअप आहे त्याच्यामुळे काय होतं की जी कुरिअर कंपनीचं आपण सिलेक्शन करतो की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कुरिअर पाठवायचं आहे, ते कुरिअर पिकअप करायला आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या घरी येऊन ते पार्सल जे आहे हे पिकअप करतात. तर हा सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे. आपल्याला फक्त तिथे ज्यावेळी रजिस्ट्रेशन करतो आपण ॲप लॉन्च करून आपण डिटेल जे आपलं प्रोफाईलमध्ये आपण फिल करतो तिथे आपल्याला अगदी व्यवस्थित आपला जो पत्ता आहे तर पिकअप पॉईंट जो आहे तो आपण देऊ शकतो. एक अजून बेनिफिट असं की तुम्ही 2 किंवा 3 वेगवेगळ्या ठिकाणचे जर समजा तुमचे वेगवेगळे 2-3 शॉप्स आहेत तर तुम्ही दोन्ही शॉप्सचं तुम्ही ॲड्रेसेस टाकून तिथे पिकअप पॉईंट जे आहे ते टाकू शकता आणि प्रत्येक कुरिअर वेगवेगळे कुरिअर तुम्हाला समजा तुमचं एक कल्याणला एक ऑफिस आहे, एक डोंबिवलीला आहे, एक ठाण्याला आहे समजा आणि तुमचं सेंट्रल तुम्ही एक लॉजिस्टिक्सचं मॅनेज केलं आणि तुम्हाला जर तसं हवं असेल की मला ठाण्याच्या ऑफिसमधून मला एक पार्सल जे आहे हे माझ्या ग्राहकांना पाठवायचं आहे, तर ज्यावेळी ते कुरिअरचं तुम्ही बुकिंग करत तर त्यावेळी ॲड्रेस सिलेक्शन करताना तुम्हाला फक्त तुमचा ठाणे ऑफिसचा ॲड्रेस जो आहे हा सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला कल्याण ऑफिसमधून तुम्हाला एखादं पार्सल पाठवायचं आहे तर तुम्हाला कल्याण ऑफिसचा ॲड्रेस फक्त ते कुरिअर बुक करताना फक्त कल्याण ऑफिसचा पिकअप पॉईंट जो आहे हा सिलेक्ट करायचं असतं. तर ॲड्रेस असं आपण ऑलरेडी फीड करून ठेवू शकतो. फक्त आपल्याला पिकअप पॉईंट्स जे आहेत तर तुम्ही प्रत्येक कुरिअर वाईज तुम्ही ते पिकअप पॉईंट्स जे आहे ते चेंज करू शकता. त्यामुळे ज्यांचं एक मल्टिपल ऑफिसेस आहेत, ते फ्रँचायझी ऑफिसेस आहेत, तर ते सुद्धा या पद्धतीने खूप छान त्यांना कुरिअरचा जो सपोर्ट आहे हा शिप रॉकेटच्या माध्यमातून तुम्हाला मिळतो. त्यामुळे याचं अगदी जे लघुउद्योजक आहेत आणि ज्यांचे 2-3 शॉप्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी शॉप्स आहेत, तर अशा उद्योजकांसाठी हे ॲप जे आहे त्याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे तुम्हाला मिळू शकतो. तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. त्याचे जे काही तुम्हाला फीडबॅक्स आहेत तर त्याचं पहिले संपूर्ण माहिती तुम्ही ॲप लॉन्च करून तुम्ही ॲपच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घ्या. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स असतात, तिथे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही त्यांच्याशी इतर काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यांचे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे पण होत असतात की कशा पद्धतीने काम करायचं आहे वगैरे, तर तेही तुम्ही तिथे अटेंड करू शकतात. तर ते फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग्स असतात. त्यांच्या जे काही कंपनीच्या सर्व्हिसेस वगैरेबद्दल किंवा ॲप्लिकेशन्सबद्दल वगैरे आहे तर ते तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ते ट्रेनिंग्सही घेऊ शकतात. हा झाला आपला पहिला कुरिअरची सर्व्हिस. आता कुरिअर सर्व्हिसमध्ये एक खूप महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर तो आपण वाटलं तर नंतर डिस्कस करू. म्हणजे तर ओव्हरऑल सगळ्याच जे काही सप्लाय चेन आहे त्याच्याबद्दल आहे. दुसरा एक महत्त्वाचा आता कुरिअरनंतर आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट, जे अफोर्डेबल रेटमध्ये आपल्याला परवडतं. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की जे काही वेगवेगळे लॉजिस्टिक्सचे ट्रक्स आहेत तर त्या ट्रक्सच्या माध्यमातून म्हणजे एक माल जे काही घेऊन जाणारे ट्रक्स आहेत तर ते एका ठिकाणावरून ते दुसऱ्या ठिकाणी हे पाठवत असतात. तर आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमातूनही आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत हे पाठवू शकतो. आता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रभर किंवा भारतभर तुम्हाला जे काही तुमचे उत्पादनं आहे ते पाठवायची असेल तर ट्रान्सपोर्टचा ही सर्व्हिस जी आहे खूप अफोर्डेबल आहे. समजा म्हणजे मोठे पार्सल आहेत, वजनाने जास्त आहेत, मोठे पार्सल आहेत, तर कधी कधी ते कुरिअरच्या रेटमध्ये परवडत नाही. तर अशा वेळी आपण ट्रान्सपोर्टचा जे काय आधार जो आहे तो आपल्याला मिळतो. ट्रान्सपोर्टमध्ये एक साधारण ₹5 किलोचा एक ऑन ॲन ॲव्हरेज रेट आहे. काही ठिकाणी ते प्लस मायनस होऊ शकतात. तुम्ही त्या ठिकाणी जे काही पर्टिक्युलर ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन माहिती जी आहे ही घेऊ शकता. ट्रान्सपोर्टमध्ये असं अजूनपर्यंत अशी कुठली टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही आहे की जी एकाच ठिकाणी आपल्याला अवेलेबल होऊ शकते. म्हणजे हे खास करून जे मोठ्या याच्यामध्ये, पण तो आपल्याला पर्टिक्युलर जे वेगवेगळे ट्रान्सपोर्ट कंपनीज आहेत तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला माहिती घेता येईल आपल्याला. तर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळे जे काही आहे
आपली उत्पादनं जे आहे हे आपण त्यांना पाठवू शकतो. ही बेसिकली बाय सरफेस जे आहे ही सर्व्हिस असते. याच्यामध्ये बऱ्याच कंपनीज चांगल्या काम करतात. जसं VRL लॉजिस्टिक्स वगैरे म्हणून आहे, तर त्यांचं खूप सुंदर असं काम आहे. मी नॉर्मली त्यांची सर्व्हिस वापरतो, कारण भिवंडी इथे त्यांचं खूप मोठं वेअर हाऊस वगैरे आहे आणि भारतभरातून जेव्हा जेव्हा मी इतर ठिकाणाहून मी माल मागवतो किंवा ज्यावेळी मी माझे प्रोडक्ट इतर माझ्या ग्राहकांना मी पाठवत असतो, तर नॉर्मली त्यांची सर्व्हिस जी आहे ही एक ॲफोर्डेबल रेटमध्ये ती सर्व्हिस जी आहे ही मला अवेलेबल होते. तर त्यांचं रेट्स वगैरे आहे किंवा सर्व्हिस जी आहे ही खूप चांगली आहे. वेअर हाऊसेस जवळ पडतात आणि त्याच्यामुळे तिथूनही पिकअप वगैरे करायचं असेल तर हे इझिली करता येतं. तर असे बरेचसे लॉजिस्टिक्स जे आहेत, वेगवेगळ्या बऱ्याच कंपन्या आहेत छोट्या मोठ्या. तर तुमच्या आसपास जे काही ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस असतील, तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्याकडनं त्यांच्या जे काही सर्व्हिसेस आहेत त्याची माहिती जी आहे ती तुम्ही घेऊ शकतात. तिसरा एक ऑप्शन आपल्याला मिळतो तो म्हणजे रेल्वेचा. रेल्वेच्या माध्यमातून आपण आपली उत्पादनं वगैरे जी आहे, सेवा जे आहेत, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पार्सल बुकिंग हे आधी रेल्वेचे जे काही स्टेशन मास्टर आहेत तर त्यांना भेटून तिथे एक पार्सल बुकिंगचं ऑफिस असतं. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची जी काही उत्पादनाचं जे काही पार्सल वगैरे आहे ते त्यांना देऊन तुम्ही तिथून बुकिंग जे आहे हे करू शकतात. हे खास करून जे लाँग डिस्टन्स आहेत, जसं आपण मुंबईत आहोत, मुंबईवरून दिल्लीला वगैरे पाठवायचं आहे, कलकत्त्याला पाठवायला वगैरे अशा ठिकाणी जेव्हा पाठवायचं आहे, तर अशा लाँग डिस्टन्स सर्व्हिसेससाठी जे आहे हे आपण वापरू शकतो आणि त्याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे, अगदी आरामात मिनिमम रेटमध्ये आपण एक लांबच्या अंतरावर आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण पाठवू शकतो. बाय एअर सर्व्हिसेसचे बरेचसे ऑप्शन आहेत. तुमचे उत्पादनं तुम्हाला विदेशात पाठवायचे असतील, जे काही तुमचे मित्र वगैरे आहेत ते विदेशात असतील, नातेवाईक असतील, तर त्यांना तुम्हाला तुमची उत्पादनं पाठवायची असते, तर बाय एअरसुद्धा आपण जी उत्पादनं आहे ही आपण पाठवू शकतो. लोकल याच्यामध्ये एक अजून चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे प्रायव्हेट जे काही ट्रान्सपोर्ट बसेस आहे, म्हणजे जे काही लक्झरी बसेस चालतात, जे काही म्हणजे नॉर्मली आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी लक्झरी बसेस वगैरे असतात, तर त्यांच्या माध्यमातून आपण आपले जे काही छोटे छोटे कुरिअर वगैरे आहेत किंवा ते आपण पाठवू शकतो. आणि अगदी बरेचसे असं होतं की मी नॉर्मली पाठवतो, जसं मुंबई, पुणे वगैरे अशा ठिकाणी इतर मला जे काही किंवा वेगळ्या ठिकाणी नंदुरबार, धुळे वगैरे अशा, जळगाव आहे, अशा ठिकाणी ज्यावेळी माझे पार्सल्स मला पाठवायचे असतात इझिली, की मी रात्री ते पार्सल जे आहे ते त्यांना दिलं, तर एक नॉर्मली सकाळी ते पार्सल जे आहे ते माझ्या ग्राहकांना तिथे मिळून जातं. तर ते एक असं एक खूप छान ऑप्शन आहे. फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी मला स्वतः जाऊन पार्सल द्यावं लागतं आणि ग्राहकांनाही त्यांना स्वतः तिथे ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला येऊन एक तिथून ते लक्झरी ऑफिसचे जे काही बुकिंग ऑफिस असतात, तर तिथे येऊन त्यांना ते पार्सल जे आहे किंवा ड्रायव्हरच्या माध्यमातून ते पार्सल जे आहे त्यांना पिकअप करावं लागतं. तर एक ओव्हरनाईट तुम्हाला एक इमर्जन्सी जी आहे, इमर्जन्सीमध्ये अर्जंटली तुम्हाला एखादं पार्सल म्हणजे त्या ठिकाणी पाठवायचं असतं, तर अशा प्रकारचे ज्या काही ट्रॅव्हल्स कंपनीज आहेत, ट्रॅव्हल्सचे जे काही ऑफिसेस आहेत, तर तिथून तुम्ही त्यांना पाठवू शकतात किंवा नॉर्मली त्या पर्टिक्युलर ट्रॅव्हलचे जे काही ड्रायव्हर वगैरे असतात, तर त्यांना तुम्ही डायरेक्टली तिथल्या तिथे भेटून ते काही पार्सल त्यांना हँडओव्हर करून त्यांचे जे काही त्यांचे एक बेनिफिशियल जे काही आहे पैसे जे आहेत तर ते त्यांना देऊन आपण ते ओव्हरनाईट पार्सल जे आहे हे पाठवू शकतो. तो एक चांगला ऑप्शन आहे. सेम अशा पद्धतीने एक ST बसेस वगैरे ज्या आहेत तर तिथेही त्यांचीही मदत आपल्याला घेता येते. तर तुम्ही त्या पर्टिक्युलर एक बस ड्रायव्हरला वगैरे तुम्ही संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट केली तर ते नॉर्मली तसंही पाठवतात. STच्या माध्यमातूनही पार्सल जे आहे ते वेगवेगळ्या गावाखेड्यापर्यंत आपण पाठवू शकतो. तर त्यांचंही पार्सल बुकिंग जे ऑफिस आहे तर तिथून आपण एक नॉर्मली ऑफिशियल प्रोसेसने आपण पार्सल बुक करून आपले जे काही पार्सल्स आहेत, ते जे काही उत्पादन आहे ते आपण आपल्या ग्राहकांपर्यंत जे आहे हे पोचवू शकतो. असे बरेचसे जे ऑप्शन्स आहेत त्या पर्टिक्युलर ऑप्शन्सचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपल्या याचा ऑप्शन कुठला सिलेक्ट करावा असं जर जेव्हा वाटतं, तर त्यावेळी पर्टिक्युलरली सिच्युएशन काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं मला ओव्हरनाईट पाठवायचं होतं, तर मी ओव्हरनाईट जसं लक्झरी बसेस आहे किंवा स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस आहेत, तर त्यांच्या ड्रायव्हर्स जे आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून मी माझे पार्सल्स जे ओव्हरनाईट मी पाठवले आहेत. तर एक ते इमर्जन्सी केसमध्ये किंवा नॉर्मल एक कुरिअर पाठवायचं आहे, तर नॉर्मली कुरिअर कंपनीजच्या माध्यमातून म्हणजे शिप रॉकेट वगैरे आहे त्याच्या माध्यमातून मी कुरिअर पाठवले आहे. ट्रेन्सच्या माध्यमातूनही मला बरेचसे प्रोडक्ट जे आहे ते मी नॉर्मली मागवले आहे, पाठवले नाही पण मागवले आहेत, तर त्यामुळे मला ती सर्व्हिस चांगली अवेलेबल झाली आहे. तर बाय एअर बुकिंग जे आहे ते तसं करू शकतात. तर असे बरेचसे ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला तुमचं सिच्युएशन काय आहे, किती अर्जन्सी आहे, प्रॉडक्टची साईज काय आहे,
तर त्याच्यानुसार आपल्याला सिलेक्ट ही करावी लागतं. लोकल ट्रान्सपोर्टमध्ये एक अजून एक छान ऑप्शन एक अवेलेबल आहे, तो म्हणजे पोर्टर म्हणून एक ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. याच्यामध्ये सर्व बेसिकली जे काही अगदी स्मॉल एक आपण म्हणतो ना 3 चाकी रिक्षांपासून ते एक 407 म्हणजे 407 वगैरे सारखे जे मोठ्या एक मिनी ट्रक्स वगैरे जे आहेत, तर त्याचं जे अवेलेबल आहे ते आपल्याला होऊ शकतात. तर आपण त्यांच्या माध्यमातून आपली जी काही प्रोडक्ट वगैरे आहे, बल्क ऑर्डर वगैरे असेल, तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचं असेल, तर ते तुम्ही जो काही टेम्पो आहे किंवा एक मिनी हे रिक्षा आहे, तर तो तुम्ही तिथून बुक करू शकता. आणि स्पेशली हे लॉजिस्टिक्ससाठी आणि स्पेशली इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी हे खूप छान ऑप्शन आहे. आणि त्याचा खूप मोठा आता नेटवर्कही त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे. आणि खास करून मुंबईत तर मी खूप छान पद्धतीने त्यांचं नेटवर्क बघितलं आहे. तर त्याचा एक खूप चांगला उपयोग तुम्हाला तुमच्या बिझनेस म्हणजे तुमची जी काही उत्पादनं आहे ही बल्कमध्ये किंवा त्या लेवलला तुम्हाला पाठवायची असतील, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकतात. ओला, उबेर वगैरे सारखे जे काही एक ट्रान्सपोर्टचे जे काही आहेत ऑप्शन्स, तर जे बेसिकली टॅक्सी म्हणजे आपण बुकिंग वगैरे करतो, तर त्याच्या माध्यमातूनही आपण आपल्या प्रोडक्ट्सची जी काही ने-आण आहे ही करू शकतो. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला सिंगल बुकिंग वगैरे जे आहे, म्हणजे खास करून जसं मिनी वगैरे सारख्या जे टॅक्सी आहे, तर ते आपल्याला बुक करावं लागते बेसिकली. तर त्यांचाही उपयोग करून आपण आपल्या उत्पादनाची जे काही सेवा आपल्याला घरपोच द्यायची असेल, तर ते आपण लोकांपर्यंत जे आहे हे पोहोचवू शकतो. एक महत्त्वाचा एक अजून ऑप्शन येतो की तुम्ही कॉर्पोरेट टायअप जे आहे ते कुरिअर कंपनीजबरोबर करू शकता. तर तुम्हाला जर वाटलं बेसिकली, तर तसंही तुम्हाला करता येतं की नॉर्मली त्यांचे जे काही काउंटरचे रेट्स असतात, तर त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये त्यांना आपल्याला एक कॉर्पोरेट सर्व्हिस जे आहे ते वेगवेगळे कुरिअर कंपनीज देत असतात. तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर जे काही कुरिअर कंपनीज आहेत, तर तिथं तुम्ही त्यांच्या ऑफिसेसला जाऊन त्यांचे जे काही स्कीम्स वगैरे असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही तिथून माहिती घेऊ शकतात. मी मागे 1-2 कुरिअर कंपनीजबरोबर काम केलं होतं, तर त्यावेळी मला जे काही नॉर्मली असे रेट्स असतात की ₹40, ₹50 वगैरे किंवा ₹100चे जे काही काउंटरचे पार्सलचे रेट असतात, तर ते आपल्याला साधारण ₹30 वगैरे, म्हणजे बरेचसे म्हणजे ₹100 जिथे लागणार होते काउंटरला, तिथे मला ते ₹40 लागले. तर अशा पद्धतीने कॉर्पोरेट टाईप केल्यामुळे ही आपल्याला बेनिफिट होतो. आणि याचा एक अजून एक महत्त्वाचा फायदा असा की फक्त त्यांना एक रेग्युलर तेवढं मंथली बिलिंगची अपेक्षा असते की मिनिमम ₹1000 वगैरे ₹500चा बिझनेस जो आहे हा महिन्याला तेवढं बिलिंग झालं पाहिजे, असं त्यांची अपेक्षा असते. तर तेवढं आपलं जे काही कुरिअरचं जर पार्सलचं आपले तेवढे जात असतील, तर तशा पद्धतीचे जे टायअप्स आहेत ते आपण करू शकतो. किंवा तुमची जी काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, तर त्याचा एक अंदाज घेऊन तुम्ही एक त्या पद्धतीने त्यांना सांगू शकता की महिन्याला माझे इतके 10 पार्सल्स 20 पार्सल्स जातील, किंवा महिन्याला मी तुम्हाला एक ₹1000 ₹2000 हा मी बिझनेस जो आहे हा देऊ शकतो. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. तर त्या पद्धतीने एक जे लघुउद्योजक आहेत, जे नवउद्योजक आहेत, तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन अशा पद्धतीने अवेलेबल आहे. तर तुम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एन्क्वायरी हे करू शकता. कारण प्रत्येक कंपनीचं वेगवेगळे रेट्स असतात आणि त्यांचे प्रोसिजर पण वेगवेगळी असते. त्यामुळे अशी स्टँडर्ड अशी प्रोसिजर नाही आहे याच्यामध्ये की जी तुम्हाला मी सांगू शकेल. त्यामुळे तुम्हाला तिथे भेट देणं हे खूप महत्त्वाचं. पण हे सगळं न करता तुम्ही, जसं मी तुम्हाला शिप रॉकेट किंवा पोर्टर ॲपचा जो काही ऑप्शन मी सांगितलं आहे, तर ते खूप इझी पडतं. त्यामुळे तुम्हाला, कारण त्यांचे जे काही रेट्स आहेत हे नॉर्मली बरेचसे म्हणजे एक ₹40 किलोच्या आसपासच आहेत, किंवा काही काही ठिकाणी बऱ्याच वेळा ते ₹30-35 वगैरे पण असं लागतं. तर त्यामुळे पर के जीचा रेट सांगतो. तर तेही ऑप्शन्स आपल्याला ऑलरेडी खूप चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे फार काही आपण वेगळी जास्तीची मेहनत करण्याची गरज नाही. ते रेडीमेड आपल्याला सगळे ऑप्शन्स जे आहेत ते या ॲप्सच्या माध्यमातून जे आहे आपल्याला अवेलेबल आहेत ते. आता या ट्रान्सपोर्ट किंवा सप्लाय चेनमध्ये जे आहे, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमध्ये जे आहे, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं ते म्हणजे पॅकिंग. आता तुमची उत्पादनं कोणती आहेत किंवा कुठल्या प्रकारची उत्पादनं तुम्ही पाठवताय, तर त्या पद्धतीने आपल्याला पॅकिंग जे आहे हे करावं लागतं. मी याबद्दल आता फार काही तुम्हाला जास्त सांगणार नाही, कारण ऑलरेडी एक माझं आपलं जे काही सत्र आहे, उद्योगाची पूर्वतयारी म्हणून एक
व्हॉट्सॲप ऑडिओ प्रशिक्षणच आहे आपलं. तर त्याच्यामध्ये मी पॅकेजिंगबद्दल जे आहे एक विशेष सत्र मी घेतलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंग असतात, कुठल्या प्रोडक्टला कशा पद्धतीने पॅकिंग करावं लागतं वगैरे, अशी बरीचशी जी माहिती आहे मी त्याच्यामध्ये मी दिलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते प्रशिक्षण आहे हे घेऊ शकतात. ₹250 त्याची नॉमिनल एक फीस आहे आणि 10 सत्र आहेत, 10 विषय आहेत. तर ते तुम्हाला मी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवून देऊ शकतो. तर त्याबद्दल मग ते जे पॅकिंग आहे हे आपलं चांगलं असायला हवं. जसं की ग्लासचे प्रोडक्ट असतील समजा तुमचे, तर तो ग्लासच्या प्रोडक्टचं पॅकिंग तुमचं व्यवस्थित असायला हवं. किंवा एखादं असं डेलिकेट म्हणजे काही प्रोडक्ट असे असतात की ते तुटू शकतात, किंवा खास करून जे काय तर गोमयाचे प्रोडक्ट आहे, गोमय दिवे वगैरे आहेत, तर असे काही डेलिकेट प्रोडक्ट असतात, तर त्यांचं पॅकिंग हे व्यवस्थित असायला हवं. किंवा इतर तुमचं काही प्लास्टिक मटेरियल वगैरे असतं ते बरेचसा की ते चेपू शकतं, दाबू शकतं. तर अशा जे प्रोडक्ट आहेत तर त्यांचं वेगवेगळे जे पॅकिंग आहे ते व्यवस्थित व्हायला हवं. तर हे पॅकिंग प्रॉपर करणं हे लॉजिस्टिक्समध्ये अपेक्षित असतं. त्यामुळे तुमचं जे काही पॅकिंग आहे हे प्रॉपर व्हायला पाहिजे. त्याच्यावर जे काही लेबल आहे ते व्यवस्थित तुम्ही लेबल जे आहे हे प्रिंट करून त्या ठिकाणी जे काय म्हणजे ज्यांना पाठवायचं आहे रेसिपियंट जे आहेत तर त्यांचं नाव, ॲड्रेस, लँडमार्क वगैरे व्यवस्थित, फोन नंबर वगैरे सगळ्या गोष्टी, आपल्या जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण लिहिले पाहिजे. आणि काही इन्स्ट्रक्शन्स असतात, जसं दिस साईड अप, ग्लास मटेरियल, डेलिकेट मटेरियल, हँडल विथ केअर. तर अशा प्रकारचे काही इन्स्ट्रक्शन्स जे आहेत किंवा ॲरो जे आहे ते आपल्या पार्सलवर जे आहे हे असायला हवे, की जेणेकरून आपण जे कोणी हँडलर आहेत म्हणजे जे काम करतात की तिथे की सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून नेऊन ठेवणे वगैरे, तर त्यांना ते आपल्या पार्सलवरचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते वाचून तर मग ते त्या पद्धतीने ते काम करू शकतं. म्हणजे त्यांना जर आपण वरती व्यवस्थित लिहिलेलं असेल की ग्लास मटेरियल, तर ते एक हळूवार आणि व्यवस्थित ते हँडल करतात आणि प्रॉपर जे आहे की जिथे ग्लास मटेरियल ठेवायला पाहिजे तर त्या ठिकाणी ते आपलं जे पार्सल आहे डेलिकेटली ते घेऊया. कारण बऱ्याचदा काय होतं की असं आपण इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या नाही तर आपलं प्रोडक्ट किंवा जे आपण पाठवतो आहे तर ते फुटण्याची वगैरे शक्यता असते, काहीतरी डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलंही हे काम आहे की इन्स्ट्रक्शन्स जे आहे ते आपण त्या आपल्या पार्सलवर जे आहे ते प्रॉपरली देऊ शकतो. तर ते हे सगळे डिटेल्स जे आहेत हे व्यवस्थित आपण आपलं जे काही पार्सल आहे त्याच्यावर प्रॉपर मोठ्या अक्षरामध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. दुसरं एक महत्त्व की ॲरो असतात, ते वेगवेगळे बॉक्सवर आपण ॲरो जे आहे ते टाकू शकतो. बऱ्याचदा काय होतं की त्याचा जो वरचा जो भाग असतो तिथे काहीतरी डिझायनर्स वगैरे आपण काहीतरी बनवलेलं असतं, किंवा काही लिक्विड वगैरे फॉर्मॅटमध्ये असेल तर ते एक निघण्याची शक्यता वगैरे असते. तर त्यावेळी मग तिथे ॲरो जो आहे हा आपण काढायचा की तिथे धिस साईड अप असं ते व्यवस्थित मोठ्या अक्षरात लिहिणं हे खूप गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांना हँडलर जे असतात त्यांना कळतं की हे जे पार्सल आहे हे या पद्धतीने वरच्या साईडनेच व्यवस्थित ठेवायचं आहे. कारण त्याच्यामध्ये आतमध्ये जी वस्तू आहे ती तुटू शकते किंवा फुटू शकते. त्यामुळे त्याचं जे काही एक आकारमान आहे तर त्या आकारमानाच्या याच्याने किंवा त्याचं जे काही एक ॲस्थेटिक रूप आहे तर त्याच्या हिशोबाने ही वस्तू ही अशाच पद्धतीने ठेवली गेली पाहिजे. त्यामुळे त्यांनाही ते इन्स्ट्रक्शन कळतात आणि त्या आपलं ते प्रॉडक्ट जे आहे ते व्यवस्थित ते हँडल करतात, पार्सल व्यवस्थित हँडल करतात आणि मग ते आपल्या ग्राहकांपर्यंत ते सुखरूप जे आहे ते प्रॉडक्ट जे आहे ते पोहोचू शकतं. तर ह्या इन्स्ट्रक्शनचं खूप मोठं महत्त्व आहे आणि आपल्या प्रत्येक पार्सलवर आपण ते इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या लिहायला हवं. आणि आजचा याच्यातला सत्रातला शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे की कसं आहे की कुरिअर जे आहे किंवा ट्रान्सपोर्ट जे आहे ते ज्यावेळी वेगवेगळे आपण मार्गाने आपण पाठवू शकतो, म्हणजे बाय रोड, बाय रेल, बाय एअर, बाय बोट वगैरे आपण अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाठवू शकतो. पण काही उत्पादनं जी असतात ही बेसिकली काही पर्टिक्युलर मार्गानेच पाठवता येतं. जसं फॉर एक्झाम्पल तूप आहे, तेल आहे, किंवा काही हॅझार्डस मटेरियल असतात, किंवा काही फ्लेमेबल काही गोष्टी असतात, जसं आपलं फिनाईल, गोनाईल वगैरे काही असं उत्पादनं आहेत जे लिक्विड उत्पादनं आहेत. तर हे लिक्विड उत्पादनं जे आहे ही बाय एअर जात नाही किंवा बाय रेल पण ते कधी ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे ते आपल्याला बाय सरफेसच पाठवावं लागतं. बाय सरफेस म्हणजे बाय ट्रक किंवा बाय ट्रान्सपोर्ट. तर त्या माध्यमातूनच आपल्याला जी काही उत्पादनं आहे ही पाठवावी लागतात. त्यामुळे तुम्ही कुठलं उत्पादन पाठवत आहात तर त्याप्रमाणे नॉर्मली तुम्हाला पहिले कुरिअर कंपनीकडे ते तसं सिलेक्ट करावं लागतं. तर शिपरॉकेट पण मध्ये त्याही ॲपमध्ये तुम्ही ज्यावेळी फीडिंग करतात, पार्सल बुक करतात, तर त्यावेळी तुम्हाला तिथे डिटेल्स जे आहेत ते प्रोडक्टचे डिटेल्स जे तिथे लिहावे लागतात.
तर त्यावेळी मग ते तसं मग तुम्हाला सरफेसचाही ऑप्शन देतात आणि बाय एअरचाही ऑप्शन देतात. तर ते दोघांपैकी आपण नॉर्मली सरफेसने पाठवलेलं हे परवडतं. बाय एअरचे रेट्स जे आहे ते थोडे जास्त असतात. तर बाय सरफेस पाठवलं तर एखाद दुसरा दिवस जास्त लागू शकतो, पण ते रेट्स पण आपल्याला परवडतात. आणि असं कुठलं म्हणजे काही लिगल कॉम्प्लिकेशन्स जे आहेत की कुठलं पार्सल कसं पाठवायचं वगैरे, तर मग ते येत नाही. आणि खास करून हे लिक्विड जे काही प्रोडक्ट असतील तर ते पॅकिंग करताना अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक पॅकिंग करावी. आणि की जेणेकरून ते बाहेर प्रोडक्ट जे आहे ते बाहेर पडणार नाही. त्याचं सील पॅकिंग जे आहे ते व्यवस्थित असायला हवं. आणि प्रॉपरली अजून 1-2 म्हणजे प्रायमरी सेकंडरी वगैरे पॅकिंग जे आहे त्याला करणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने करून मग ते पार्सल जे आहे हे आपण पाठवू शकतो. कारण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात घेण्यासारखा असा आहे की समजा तुम्ही लिक्विड मटेरियल वगैरे हे जर तुम्ही पाठवलं आणि समजा ते जर लिक्विड बाहेर आलं, पॅकेजिंगच्या बाहेर आलं, तर सरळ आपलं कुरिअर हे फेकून देण्यात येतं. ते आपल्यापर्यंतही परत येत नाही ना, तर आपल्या ग्राहकांपर्यंत ते जात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर नुकसान हे आपलंच होतं त्याच्यामध्ये, म्हणजे कुरिअर बुकिंगचेही पैसे जातात आणि आपलं प्रॉडक्ट जे जातं तेही पैसे जे आहे हे आपलं नुकसान होतं. त्यामुळे हे पॅकिंग अशा पद्धतीने प्रॉपरली करणं खूपच महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लिक्विड मटेरियल जे आहे हे म्हणजे पॅकेजिंगच्या बाहेर येता कामा नये किंवा त्याचं कुठंतरी म्हणजे लिकेज वगैरे होता कामा नये. आणि ते लिकेज, कारण ते लिकेज झालं तरी ते प्रायमरी पॅकिंग जे आहे त्याच्या बाहेर किंवा त्याच्यावरून तुम्ही सेकंडरी पॅकिंग केलं असेल तर त्याच्या बाहेर हे येता कामा नये. कारण ते जर पार्सलला कुठेही त्यांना लक्षात आलं कंपनीला की इथं कुठेतरी या प्रोडक्टमधून लिकेज होतं आहे, तर ते सगळं काढून हे सरळ त्याचं डिस्ट्रॉय केलं जातं. त्यामुळे लिक्विड जे काही आहे प्रोडक्ट आहेत किंवा तूप वगैरे, तेल वगैरे सारखे जे काही प्रोडक्ट आहेत किंवा क्रॅकर्स आहेत, अशा बऱ्याचशा प्रकारचे म्हणजे हजार्डस आणि फ्लेमेबल जे काही प्रोडक्ट आहेत ते हे नॉर्मली त्याचं पॅकिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि ते बाय एअर तर जातच नाही, बाय सरफेसच ते जातं, पण त्याच्यामध्येही पॅकिंग जे आहे हे प्रॉपर असेल तरच जातं. तर आजच्या या सत्रामध्ये आपण सप्लाय चेनबद्दल किंवा लॉजिस्टिक्सबद्दल आपण बरीचशी माहिती घेतली आहे. तर तुम्ही त्या माहितीचा उपयोग जो आहे हा तुमचं जे काही उत्पादनं आहे किंवा सेवा आहे त्या सर्व्हिसेसचा वापर करताना, तर तुमचे जे कुठले प्रोडक्ट असतील तर ते कुठल्या प्रोडक्ट कुठल्या सर्व्हिसच्या ह्याच्यामध्ये किंवा कुठल्या पॉईंट म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये फिट बसतात, का कुरिअरमध्ये फिट बसतात, का रेल्वेच्या याच्यामध्ये फिट बसतात, त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत हे पहिले चेक करा. ते सर्व ऑप्शन्समधून तुम्हाला काय रेट्स मिळतात आहे, किती वेळा डिलेवरी वगैरे जाईल, अशा सगळ्या गोष्टींची पहिले सर्व माहिती घेऊन घ्या. आणि त्यानंतर मग तुम्हाला जे कुठलं ऑप्शन तुम्हाला योग्य वाटेल, म्हणजे ॲप्सच्या माध्यमात जसं आपण शिपरॉकेट आहे, पोर्टल ॲप आहे ते आहेत किंवा इतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, असे वेगवेगळे जितके ऑप्शन्स आहेत ते सर्व ऑप्शन्सची पहिले माहिती घेऊन घ्या रेग्युलर. त्यांचे सगळे कोटेशन्स वगैरे चेक करून घ्या. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी जे काही सुटेबल माध्यम असेल तर त्या सुटेबल माध्यमाच्या याच्यातनं तुमची जी काही उत्पादनं आहे ही काळजीपूर्वक ग्राहकांपर्यंत पोहोचवणं. कारण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं जे काही कुरिअर सर्व्हिस आहे किंवा जे काही तुमचं एक लॉजिस्टिक्सचं माध्यम आहे ते जेवढं चांगलं आणि व्यवस्थित असेल तेवढंच सुरक्षिततेने, अगदी सुरक्षितरित्या, कुठलाही डॅमेज, कुठलाही लिकेज, कुठलाही नुकसान न होता ते उत्पादन जे आहे हे प्रॉपरली पॅकिंग करून हे आपण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि त्याच्यात जे काही संभाव्य नुकसान होण्याच्या जे काही शक्यता असतात त्या सर्व शक्यता ज्या आहेत त्या आपण टाळू शकतो. अधिक जास्त माहितीसाठी तुम्ही ट्रान्सपोर्टच्या वेगवेगळ्या ऑफिसेसला पहिले भेट द्या किंवा वेगवेगळे जे काही जितके ऑप्शन्स आहेत त्यांना तिथं भेट द्या, त्यांच्याकडनं माहिती घ्या की कशा पद्धतीने अजून पॅकिंगसाठी वेगवेगळे खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर त्यांच्याकडनं तुम्ही माहिती जी आहे ही घेऊ शकतात. आणि ती माहिती घेऊन मग तुम्ही तुमचं जे काही नॉलेज अपग्रेडेशन केलं आणि त्याच्यातून तुम्हाला एक चांगला टाईम टेबल कशा पद्धतीने सेट करायचं आहे, म्हणजे कुठला एखादं प्रोडक्ट जे आहे हे तुम्हाला तुमच्या ग्राहकांना किती वेळेत पोहोचवायचं आहे, तर त्याच्यासाठी पण जो आहे टाईम टेबल हा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर सगळे ऑप्शन्स जे आहेत ते सगळा अभ्यास जो आहे हा व्यवस्थित करून मग त्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही उत्पादनं आहे ही कुरिअर किंवा ट्रान्सपोर्ट किंवा या माध्यमातून तुम्ही बाहेरच्या गावाला म्हणा किंवा इतर राज्यांमध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये तुमच्या उत्पादनाची सेवा जी आहे ही घरपोच सुरू करण्याचे मग त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करा. तोपर्यंत आधी लगेचच कुठलाही म्हणजे विना माहिती घेता तुम्ही अशी सेवा वगैरे देण्याचं काही कमिटमेंट जे आहे हे ग्राहकांना करू नका.
कारण त्याच्यातनं काय होतं, मग बऱ्याचदा मग क्लॅशेस होतात की त्या पर्टिक्युलर टायमिंगपर्यंत बऱ्याच वेळा असं होतं की 15-15, 20-20 दिवस ते कुरिअर पोहोचतच नाही किंवा मग ते कुरिअर त्यांना घरपोच मिळत नाही. त्यांना ग्राहकांनाच ते कुठल्या तरी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ते पिकअप करावं लागतं वगैरे असं, म्हणजे मग त्यांनाही मनस्ताप होतो, आपल्यालाही मनस्ताप होतो आणि त्यातून आपले ग्राहक हे तुटण्याचं जो काही एक प्रोबॅबिलिटी असते ती वाढते. त्यामुळे या गोष्टींची अतिशय काळजीपूर्वक तुम्ही जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा जे लॉजिस्टिक्स आहे हे निवडा. आजच्या सत्राबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर नक्की कळवा. मी नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा उद्योग जो आहे हा जास्तीत जास्त ग्राहकांना पोचवण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त लॉजिस्टिक्स जी आहे याच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं विश्व जे आहे हे ओपन होतं. कारण आपण ज्यावेळी शॉप किंवा दुकानातून आपण व्यवसाय करत असतो तर तो आपला पर्टिक्युलर एरियापुरताच राहतो. पण ज्यावेळी आपण सर्व्हिस म्हणजे आपण घरपोच सर्व्हिस जी आहे ही ज्यावेळी आपण देतो तर आपल्यासाठी पूर्ण भारतभर आपल्याला ऑप्शन जे आहे ते ओपन होतात. म्हणजे संपूर्ण भारतात आणि अगदी विदेशातही आपण एअर कुरिअरच्या माध्यमातून आपण विदेशातही आपली उत्पादने जी आहे ही पाठवू शकतो. त्यामुळे आपला बिझनेसचा जो काही एक पंख आहे ते आपण मोठ्या प्रमाणावर आपण उघडे करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगला बेनिफिट जे आहे, जास्तीत जास्त ग्राहक आपल्याला मिळतात, जास्तीत जास्त आपला उत्पादनांचे सेल होतं आणि जास्तीत जास्त फायदा जो आहे हा आपल्याला आपल्या उत्पादनांमधून आपल्याला मिळत असतो. त्यामुळे या कुरिअर सर्व्हिसचं किंवा ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक जे आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटचं मोठं महत्त्व हे समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे हे करता येईल. तर त्याच्याविषयी तुम्ही काळजी घ्या. आजच्या सत्रात एवढंच. काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8097275136. या क्रमांकावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.